काय करू रे? एक म्हणतो चाल दे, एक म्हणतो बंद कर. का गाडी घेऊन पळून जाऊ तिकडे, असा तसा साहित्याने पळून जावं असा जीव होतोय. अ बाई, बरं तुम्ही आमच्याकडे आले बघा, तुमची आम्ही टाकसान होणार नाही. आमच्या गावाला तुमचा आदर होईल बाई. आमचं गाव वायबार नाही. तुमच्या गावाला तुमच्या गावाचं नाव काढू आम्ही. बाई तुम्ही आमच्या गावाला या, तुम्हाला तीन मात्र त्रास होणार नाही. असे का? जास्ती पडले तर आवाज होईल असा कार्यक्रम ऐकते आमच्या गावाचे. माळकरी लोक आहे, सगळे सांप्रदायिक लोक आहे. तमाशा म्हणजे तमाशा होणार. पण तुम्हाला जेवणा खावण्याचं काय लागेल? जेवणा खावायचं? अहो खिचडी बनवा. दुपारी 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 खिचडी बनवून टाका. खिचडी अहो हलका अन्न चांगलं असतं. पण मग कसं आहे बाई, तुम्ही कलावंत जरा घाण करतात, खाद्याची घाण करतात. मागच्या वर्षी आम्ही खिचडी बनवली होती. बासमती तांदूळची 7 किलोची खिचडी टाकली होती. त्याच्यामध्ये बटाटे टाकले, कोथिंबीर टाकले, बटाटे टाकले, वटाणे टाकले. हा वटाणे टाकले. बाकीची खाल्ली आणि 2 किलोची आणि 5 किलोची उखल्यामध्ये दाबणं पडली. उखल्यामध्ये आम्ही तुम्हाला खिचडी देऊ, खिचडी देऊ, खाल्ली पाहिजे. काय बोलायची अक्कल आहे का नाही? तुम्ही बोलू काय राहिले? तुम्हाला समजू राहिलं काय काय बोलताना? तसं नाही. आणि तुम्ही आमच्या घरी पै पाहुणे आले ना, मग आम्ही तुम्हाला खिचडी देऊ, बाकी खाल्ली पाहिजे. अरे नीट बोल, नीट बोल. बाई बरं आम्ही तुमच्याकडे पै पाहुणे आलो. तुम्ही आम्हाला नाश्त्यासाठी काय देणार? लाडू. लाडू लाडू लाडू. मग तुम्ही काय सांगणार? आम्ही तुम्हाला लाडू देऊ, पण खाल्ला पाहिजे. मी चारी पाय तयार आहे. गेले. अरे लड्डू देऊ म्हणजे खाल्ला पाहिजे, म्हणजे खायला पाहिजे. खाल्ला पाहिजे असं. तर बाई तुम्ही एक काम करा, आम्हाला तुम्ही सुपारी ठरली आपलीवाली, तुम्ही आमच्या गावाला या. अहो तुमचं गाव कोणीकडे आलं? हा बरोबर आहे. तुम्हाला येताना मार्ग पाहिजे. समजायला पाहिजे आम्ही कुठून यायचं, काय यायचं बस. बरोबर. तुम्ही एक काम करा, तुम्ही आमची यात्रा आहे पौर्णिमाची. पौर्णिमाची यात्रा आहे. तुम्ही ज्या गावावरून निघाले आम्हाला फोन करा. तुम्ही तिथं निघाले म्हणजे पाचोऱ्याला या. पाचोऱ्यावरून निघाले का तुम्ही डायरेक्ट माथडवाडीला या. माथडवाडी कुठं आली? माथडवाडी आली ही कपाडवाडी जवळ. कंपाडवाडी कुठं आली? कपाडवाडी आली ही डोडसवाडी जवळ. डोडसवाडी कुठं आली हो? डोडसवाडी आली ही नाकड तालुक्यात. नाकड तालुका कुठं आला आता? दातोड्याच्या बड्याच्या बाजूला. दातोड्याच्या भाड कुठं आला आता?